नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। आज आपण 12 फेब्रुवारी 2025चे चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला, GSMA बोर्डाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? गोपाल विठ्ठल यांची। आणि त्याच्याविषयी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, GSMA ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशन। जोसे मारिया अल्वारेस पॅलेट यांनी टेलिफोनिकाच्या अध्यक्ष आणि CEO पदावरून राजीनामा दिल्याच्या घोषणेनंतर गोपाल विठ्ठल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? महाराष्ट्रात स्थापन करण्यात येणार आहे। आणि त्याच्याविषयी इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण पाहणार आहोत। AI आणि संबंधित क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि विकासाला प्रोत्साहन देणे, नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारत आणि इजिप्त दरम्यान कोणता संयुक्त सैन्य अभ्यास राजस्थान महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये आयोजित केला जात आहे? सायक्लोन 2025। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत। 2025 या चक्रीवादळाचा प्राथमिक उद्देश भारत आणि इजिप्तमधील संरक्षण सहकार्य मजबूत करणे, सरावाचे उद्दिष्ट दहशतवादाविरुद्ध कारवाया, गुप्तचर छापे आणि इतर विशेष लष्करी मोहिमांमध्ये दोन्ही राष्ट्राच्या विशेष दलाच्या कार्यक्षम क्षमता सुधारणे आहे। प्रश्न क्रमांक चौथा, 38व्या राष्ट्रीय खेळामध्ये कोणत्या पुरुष कबड्डी संघाने विजेतेपद जिंकले? उत्तर प्रदेश। इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहेत। उत्तराखंड येथे 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या पुरुष कबड्डी संघाने सुवर्णपदक जिंकले। त्याने चंदीगडवर 57-43 असा विजय मिळवला। प्रश्न क्रमांक पाचवा, झोमॅटोच्या मूळ कंपनीचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? इटर्नल। इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहे। झोमॅटो आता इटर्नल नावाने ओळखली जाणार आहे। झोमॅटोने त्याच्या ईमेल आणि वर्कस्पेसला इटर्नल असे नाव दिले आहे। प्रश्न क्रमांक 6, इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल्स इन सायन्स 2025 कधी साजरा केला जातो? 11 फेब्रुवारी रोजी। इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहे। तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विज्ञानमध्ये लैंगिक समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिला आणि बालिका विज्ञान दिवस दरवर्षी 11 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। थीम आहे, विज्ञानातील महिला आणि मुलींसाठी करिअर एक्सप्लोर करणे, विज्ञानातील त्यांचे आवाज आहे। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या मंत्रालय शतावरी उत्तम आरोग्यासाठी विशेष अभियान सुरू केले? आयुष मंत्रालयाने। इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहेत। औषधी वनस्पतीच्या आरोग्य फायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार श्री प्रतापराव जाधव यांनी आज शतावरी चांगल्या आरोग्यासाठी या प्रजाती विशिष्ट मोहिमेचा शुभारंभ केला। प्रश्न क्रमांक 8, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ॲक्शन समिट 2025 कोणत्या देशात आयोजित केली जात आहे? फ्रान्सच्या पॅरिसमध्ये। इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहेत। जबाबदार शाश्वत AI विकासाला आकार देण्यासाठी पॅरिस 10-11 फेब्रुवारी रोजी जागतिक नेते संशोधक नवोन्मेषकाचे आयोजन करणार आहे। भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिखर परिषदेचे उद्दिष्ट जागतिक AI मानके तयार करणे आणि नैतिक प्रशासनाला प्रोत्साहन देणे आहे। प्रश्न क्रमांक 9, IVF तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यास शास्त्रज्ञांना यश आले आहे? कांगारू। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे। मुख्य उद्देश संकटग्रस्त मार्सुपियल्सचे प्रजनन संरक्षित करण्यासाठी नवीन विधिया विकसित करणे, संकटग्रस्त प्रजातीची अनुवांशिक सामग्री संरक्षित करण्याचा प्रयत्न, मार्सुपियल प्रजननामध्ये IVF तंत्रज्ञानाचा उपयोग विस्तार। शेवटचा प्रश्न क्रमांक 10, मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा कोणी दिला आहे? एन बिरेन सिंह यांनी। इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहे। मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी रविवारी राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना राजीनामा सादर केला। वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सिंह यांचा एक दिवस आधी राजीनामा आला आहे। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू, धन्यवाद।